प्रत्येक सीझनच्या काही वेगवेगळ्या स्पेशल अशा भाज्या असतात, ज्या त्या सीझनमध्ये खाण्यासाठी खूप उत्तम असतात. त्यातलीच एक भाजी आहे काटवल. काटवल ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये येतात आणि या सीझनेबल भाज्या ह्या खाण्यासाठी खूप उत्तम असतात आणि या आपण खायलाच हव्यात, कारण त्या आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतात. नमस्कार, मी अंजली झोम डायरीमध्ये आपलं स्वागत करते. या काटवलांमध्ये खूप प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात. पाचनक्रिया ही व्यवस्थित होण्याकरिता हे उत्तम असते. त्यानंतर पिंपल्स येत असतील तर त्यासाठी पण हे चांगले असतात. इम्युनिटी पॉवर वाढते. शुगर कंट्रोलिंगसाठी चांगली असते ही भाजी, त्यामुळे ही भाजी नक्की खा. तर मी याला धुवून छान चिरून घेतलं आहे. याला ना कुठे कुठे गोड कारले पण म्हणतात. तर इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर. त्यामध्ये जवळपास 2 पळी तेल टाकलेलं आहे. जिरं, मोहरी, त्यावर मेथीदाणे टाकले आहेत आणि त्यानंतर कट करून ठेवलेले हे काटवल आपण यामध्ये टाकणार आहोत. याला तेलामध्येच आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. जवळपास मी 4 ते 5 मिनिट यामध्येच याला शिजू दिलं. त्यानंतर याला मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मग याच कढईमध्ये मी परत 2 पळी तेल टाकून आता आपल्याला यामध्ये त्याला फोडणी द्यायचं आहे. त्यात मी थोडा कांदा टाकला. इथे आता आपल्याला जिरं मोहरी टाकायची गरज नाही आहे. फ्राय करायच्या वेळेलाच आपण त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली होती. त्यानंतर मी यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. 1 टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून. अर्धा चमचा सोप टाकते आहे. त्यानंतर यामध्ये मी मसाले घालणार आहे. तर मी यामध्ये तिखट, हळद, धणे जिरे पूड टाकलेली आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही यामध्ये करू शकता. त्यानंतर मी यात फ्राय करून टाकलेले काटवलं टाकलेली आहेत आणि मीठ टाकून त्याला छान मिक्स करून त्याला झाकण ठेवून शिजवू देते आहे. ते 3 मिनिट शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हलकंसं असं पाणी सोडायचं आहे. अगदी कोरडी करायची नाही आहे ही भाजी आणि याला रसा पण करायचा नाही आहे, म्हणून मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे. तरी भाजी छान शिजलेली आहे. याला नंतर फारसा वेळ लागणार नाही शिजायला. यामध्ये वरून मी कोथिंबीर टाकते आहे आणि भाजीही रेडी आहे. पावसाळ्यात जाण्याच्या अगोदर ही भाजी नक्की आणा आणि नक्की करून बघा. तुम्हाला पण खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.